अरे दिल्ली पुलिस अरे मुर्दाबाद मुर्दाबाद दिल्ली पुलिस मुर्दाबाद 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 दिल्ली पुलिस मुर्दाबाद भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो विजय असो राजाशाही नहीं सहेंगे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी वसमत या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी महाराष्ट्रभर बंदची हाक दिल्याच्या नंतर आज वसमतमध्ये पण विविध मार्गाने रॅली काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. कशा प्रकारे तुमचं हे आंदोलन झालं, काय सांगसाल? वसमतमधलं आंदोलन हे 100% यशस्वी झालेलं आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर या जिल्ह्यामधील संपूर्ण जे 5 तालुक्यामध्ये कडकडीत स्वरूपाचा बंद आहे. व्यापाऱ्यांनी आणि सगळ्या शहरातल्या लोकांनी याला चांगल्या पद्धतीनं सपोर्ट केलेला आहे. हे आंदोलन एखाद्या राजकीय मुद्द्याचं आंदोलन नसून हे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या संदर्भातलं आंदोलन आहे. देशातली जी संभाव्य परिस्थिती आहे अराजकतेकडे जात आहे. देशामध्ये संविधानाचा राज असताना देखील त्या संविधानाच्या माध्यमातून मनोवाद या ठिकाणी पेरण्याचं काम, मनोवादावर आधारित या ठिकाणी शासन चालवण्याचं काम इथलं सरकार करत आहे. अशा पद्धतीची भावना लोकांची झालेली आहे. त्यामुळं उत्स्फूर्त पद्धतीनं या बंदमध्ये लोक सहभागी झालेले आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर 20 तारखेला विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाल्याच्या नंतर विविध पक्षाचे राजकीय नेते त्या ठिकाणी भेटायला गेले आणि त्यानंतर आता सरकार समोर आलेलं पाहायला भेटतंय. कसं पाहता याच्याकडे? सरकार आता एकंदरीत सगळी परिस्थिती पाहून सरकार हे बॅकफूटला गेलेलं आहे. सरकार आता घाबरलेलं आहे. देशामध्ये सरकारला वाटत आहे की आम्ही लोकांच्या बहुमतावर निवडून आलेले आहेत, परंतु असं झालेलं नाही. हे सरकार ईव्हीएमचं सरकार आहे आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरती निवडून आलेले सरकार आहे. त्यामुळे हे सरकार आज लोकांचं जे रुद्ररूप आहे ते पाहून आज बॅकफूटला गेलेलं आहे. सरकारचं एक पाऊल मागं या आंदोलनाच्या माध्यमातून येत आहे. ही जरी गोष्ट स्वागतार्ह असल्या तरी परंतु एवढ्यावर लोकांचं ज्या भावना आहेत त्या तीव्र स्वरूपाच्या ज्या भावना आहेत, लोकांचं जे दुःख आहे, 26 लेकरांचं ज्या ठिकाणी आत्महत्या झालेल्या आहेत. या आंदोलनातून एका विद्यार्थ्यांची जी एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे पोलिसांच्या मारहाणीमध्ये, अनेक लोक डोके फुटले आहेत. हा जो संताप आहे, हा संताप फार लोकांचा मोठा संताप आहे. त्यापुढे सरकारची ही जी आज आलेली उशीर आलेली जी शहाणपण आहे, हे उशीर आलेले शहाणपण औषध होऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर आंदोलन होत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. एकाही लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांनी याचा निषेध केलेला पाहायला भेटत नाही. कसं बघतं याच्याकडे? स्वतःचं लेकरू इथले शासनकर्ते जे लोक आहेत आणि सामान्य लोक आहेत याच्यामध्ये फार जमीन आसमानचं अंतर आहे. जमिनीवरती इथल्या राज्यकर्त्यांचे, राजकीय लोकांचे जमिनीवरती पाय नाहीत. त्यांचं स्वतःचं लेकरू या ठिकाणी मृत्यू पावलं असतं तर त्यांना कळालं असतं की आपल्या एखाद्या विद्यार्थिनीचा मृत्यू आंदोलनामध्ये झाल्यानंतर काय दुःख असतं ते. या लोकांना मी तर सांगितलं की या देशाचा प्रधानमंत्री वांजोटा आहे आणि वांजोट्या प्रधानमंत्र्यांचे फॉलोअर्स हे सगळे वांजोटे आहेत. त्यामुळे त्यांना आमच्या लेकरांना दुःख असणार नाही. ओके.